नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत वनरक्षक आणि वनसेवक मेगा भरती प्रक्रिया 2026साठी राबवली जाणार असून यामध्ये 14,000पेक्षा जास्त पदांसाठीची ही भरती प्रक्रिया मुख्य म्हणजे जाहिरात जी आहे याच महिन्यामध्ये जून महिन्यामध्येच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा वन विभाग महाफॉरेस्ट अंतर्गत या भरती परीक्षेसाठीची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. यामध्ये पाहू शकता मागची आत्ताची जी झालेली पोलीस भरती प्रक्रिया आहे 2024-25साठीची, यामध्ये ज्या उमेदवारांना अपयश आलेलं आहे त्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी असणार आहे. त्यांच्या मैदानी चाचणीच्या तयारीच्या आधारावर अजून चांगली तयारी करून ते वनरक्षक पदासाठीच्या भरतीसाठी जे अर्ज आहेत हे करू शकतात. एक चांगली संधी त्यांच्यासाठी असणार आहे, कारण वन विभागामध्ये तब्बल 14,000हून अधिक पदांसाठीची भरती ही होण्याची शक्यता आहे. वनरक्षक आणि वनसेवक या दोन्ही पदांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागा उपलब्ध असल्याची माहिती आकृतीबंधानुसार स्पष्ट झाली आहे. तर प्रत्येक तुमच्या जिल्ह्याअंतर्गत किती जागा रिक्त आहेत याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत आपण. एकूण किती जागा रिक्त आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत वनरक्षक आणि वनसेवकसाठीच्या, पात्रता काय काय आहे, दोन्ही पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर शारीरिक पात्रता काय काय आहे, निवड प्रक्रिया ही कशी असेल, फिजिकल टेस्ट म्हणजेच जी शारीरिक पात्रता आहे त्याचे निकष काय असतील मैदानी चाचणीसाठीचे, आणि भरतीचं संभाव्य वेळापत्रक म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत जाहिरात येऊ शकते, अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, त्याचबरोबर मैदानी चाचणी ही कधीपासून असेल आणि लेखी परीक्षा ही कधी घेतली जाईल. तर यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या भरतीसाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजे रिक्त जागा. एकूण रिक्त जागा सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार वनरक्षक फॉरेस्ट गार्ड या पदासाठी एकूण सुमारे 966 रिक्त जागा आहेत. त्याच्यानंतरनं वनसेवक फॉरेस्ट वर्कर या पदासाठी एकूण 12,991, म्हणजे दोन्ही मिळून पकडल्या तर जवळजवळ 14,000पेक्षा या जास्त जागा यामध्ये होत आहेत दोन्ही पदांसाठीच्या, म्हणजे 966 वनरक्षक आणि वनसेवक 12,991 या झाल्यात. आता RTI आणि विभागीय माहितीनुसार आपण रिक्त पदांची पडताळणी आणि बिंदू नामावली तयार करण्याचं काम जे आहे हे सध्या शासन स्तरावर सुरू आहे, आणि मुख्य म्हणजे याच महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर जिल्हानिहाय रिक्त जागा ज्या आहेत याची माहितीसुद्धा जाणून घेऊयात. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत या भरतीसाठीच्या. तर धुळे जिल्हा 221 जागा रिक्त आहेत, गडचिरोली 140, ठाणेसाठी 125 आहेत, नागपूरसाठी 110, अमरावती 107 जागा, यवतमाळसाठी 75, चंद्रपूर जिल्हा 65 जागा रिक्त आहेत, कोल्हापूरसाठीच्या 53, त्याच्यानंतरनं पुणेसाठीच्या 16, छत्रपती संभाजीनगरसाठी 11, नाशिकसाठी 1 जागा आहे. आत्ता आपल्याकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्हानिहाय जागांची आकडेवारी आहे. यामध्ये पुन्हा अजून जी वाढ होण्याची शक्यता ही खूप जास्त आहे, म्हणजे पुन्हा यामध्ये अजून जागा वाढू शकतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता. तुम्ही जर यासाठी अर्ज करू इच्छिता तर शैक्षणिक पात्रता काय काय आवश्यक आहे, तर या वनरक्षक पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि कॉमर्स शाखेचे विद्यार्थीसुद्धा या भरतीसाठी पात्र ठरतात. आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांकडे जिओग्राफी म्हणजे भूगोल आणि इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय असणं आवश्यक आहे, तरच ते पात्र ठरतात. ही झाली शैक्षणिक पात्रता. आता वयोमर्यादा काय काय आवश्यक आहे, तर खुला प्रवर्ग 18 ते 27 वर्षापर्यंत वयाची पात्रता, मागासवर्गीयांसाठी उमेदवारांसाठी 5 वर्षाची सवलत यामध्ये दिली जाते. त्यानंतर पाहू शकता आरक्षित प्रवर्गासाठी कमाल वय
32 वर्षापर्यंत असेल. म्हणजे जे आरक्षण आहे ज्या प्रवर्गामध्ये SC ST असेल त्यामध्ये जास्तीत जास्त वयोमर्यादा 5 वर्षांनी वाढते, 32 वर्षापर्यंत असेल. निवड प्रक्रिया कशी असेल तर निवड ही 4 टप्प्यामध्ये होईल. पहिल्यांदा लेखी परीक्षा होईल, त्याच्यानंतर शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट, त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी, अशा पद्धतीने निवड केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे हे 200 गुणांवर आधारित असेल. म्हणजे लेखी परीक्षा 120 गुणांची घेतली जाईल आणि त्यामध्ये उमेदवारांची पात्रता यादी जाहीर करून त्यांची फिजिकल टेस्ट जी आहे शारीरिक चाचणी घेतली जाईल 80 गुणांसाठी आणि मग शेवटी 200 गुणांपैकी उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल टेस्ट घेतली जाईल. आता लेखी परीक्षेचा पॅटर्न काय काय असेल तर लेखी परीक्षेची सुरुवातीला 120 गुणांसाठी घेतली जाईल. एकूण 60 प्रश्न यामध्ये विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठीचा असेल आणि एकूण यासाठीचे 120 प्रश्न असणार आहेत. विषयावर जर प्रश्न पाहिले आपण तर सामान्य ज्ञान या सेक्शनसाठी 15 प्रश्न असतील. बुद्धिमत्ता चाचणीसाठी एकूण 15 प्रश्न, मराठी व्याकरण यासाठी एकूण 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण या सेक्शनसाठी एकूण 15 प्रश्न असतील. महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. म्हणजे तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही तयारी करत असाल तर जे प्रश्न तुम्हाला येत आहेत तेच प्रश्न सोडवा, कारण जर चुकीचा प्रश्न सोडवला तर त्याचे प्लस मार्क्स जे आहे हे कमी होऊ शकतात. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग, मायनस मार्किंग हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतरनं आता फिजिकल टेस्ट म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी जी आहे याची सुद्धा पूर्ण माहिती जाणून घेऊयात. उंची जी आहे पुरुषांसाठी सामान्यतः 163 सेंटीमीटर इतकी आवश्यक आहे. ST प्रवर्गासाठी 152.5 सेंटीमीटर इतकी उंची असणं आवश्यक आहे. त्यानंतरनं महिला प्रवर्गासाठी सामान्य 150 सेंटीमीटर आवश्यक आहे. ST प्रवर्गामधून असाल तर 145 सेंटीमीटर इतकी उंची आवश्यक आहे. छाती पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर फुगवून असणं आवश्यक आहे. रनिंग टेस्ट कशी घेतली जाते तर वनरक्षक आणि वनसेवक या पदासाठी जी मैदानी चाचणीमध्ये घेतली जाते धावण्याची टेस्ट, यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर धावण्यासाठीची टेस्ट असते. 17 मिनिटांमध्ये पूर्ण केल्यास संपूर्ण 80 गुण हे दिले जातात आणि यामध्ये वेळ जर वाढला 17 मिनिटापेक्षा जास्त तर तसे ते गुण आहेत हे कमी होत जातात. तर यामध्ये धावण्यासाठीची टेस्ट असते, 5 किलोमीटर धावावं लागतं. महिला जे उमेदवार असेल त्यांच्यासाठी 3 किलोमीटर धावण्यासाठीची टेस्ट चाचणी असते. यामध्ये 12 मिनिटांमध्ये जर ही चाचणी पूर्ण केली तर संपूर्ण 80 गुण जे आहे हे उमेदवाराला दिले जातात आणि त्यानुसार 12पेक्षा जास्त मिनिटं वाढली म्हणजे 13 मिनिटे 14 मिनिटं तर त्याप्रमाणे हे गुण जे आहे कमी होतात. अशा 80 गुणांसाठी धावण्याची टेस्ट जी आहे चाचणी घेतली जाते. त्याचबरोबर वॉकिंग टेस्टसुद्धा असते. पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर चालणं 4 तासांच्या आत पूर्ण करावं लागतं. महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर चालावं लागतं. 4 तासांच्या आत 16 किलोमीटर चालून पूर्ण करणं आवश्यक असतं. म्हणजे या वेळेत जर 4 तासाच्या आत जर पूर्ण नाही केलं तर त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार अपात्र ठरू शकतात. म्हणजे धावण्याची सुद्धा चाचणी असते आणि चालण्याची सुद्धा चाचणी वनरक्षक आणि वनसेवक या पदासाठीची घेतली जाते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी भरतीची जाहिरात आहे या महिन्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकते. भरतीची जाहिरात ही कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे तर सध्या विभागाकडून रिक्त पदांची अंतिम यादी जी आहे ही तयार केली जात आहे. मुख्य म्हणजे यामध्ये काही जिल्ह्यांसाठी जागा ज्या आहे वाढण्याची 100% शक्यता आहे. त्यामुळे अजूनही रिक्तच्या फायनल जागांची अपडेट आपल्याकडे यादी प्राप्त होईल ती खूपच महत्त्वाची असणार आहे आणि ही सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत आपण वेळेवर पोहोचवण्याचं काम करणार आहोत. तर मिळालेल्या माहितीनुसार वनरक्षक भरतीची जाहिरात ही जुलै ऑगस्ट 2026 पर्यंत येण्याची शक्यता आहे. वनसेवक भरती ही त्यानंतरनं स्वतंत्रपणे काढली जाऊ शकते. म्हणजे दोन्ही पदांसाठीच्या जाहिराती या वेगवेगळ्या असतील. पहिल्यांदा वनरक्षकची येईल, त्याच्यानंतरनं वनसेवक या पदासाठीची येईल
आता मात्र अंतिम अधिकृत जाहिरात जी आहे प्रसिद्ध झाल्यानंतर ऑफिशियली आपल्याला समजून येईल. मात्र अंदाजित जुलै ऑगस्टमध्ये पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात आकृतीबंध ऑफिशियल जी जागांची माहिती आहे ती मात्र याच महिन्यामध्ये येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आता तुम्ही तयारी कशी कराल, तर पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागडे क्लासेस घेण्यापेक्षा स्वतःचा सेल्फ स्टडी, स्वतःच्या अभ्यासावर लक्ष द्या. आत्तापासूनच सुरुवात करा. मैदानी चाचणी असेल, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी असेल, शारीरिक टेस्ट असेल त्याची, त्याचबरोबर स्वतः लेखी परीक्षेची तयारी आत्तापासूनच सुरू करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 आणि 2023चे ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत या सारख्या सोडवा. ज्या आहेत त्यामध्ये चेक करा, कारण तेच प्रश्न काही वेळेला रिपीट होण्याची शक्यता ही जास्त असते. रोज रनिंग सुरू करा. मैदान उपलब्ध नसेल तर रोडवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे रनिंग शूज त्यासाठी वापरा. त्याचबरोबर 5 ते 6 मित्रांचा जे तयारी करणार असेल त्यांचा ग्रुप बनवा. त्यामुळे तुमचं वातावरण तयार होतं आणि तुमची फिजिकलची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने होते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता भरतीसाठीची तयारी करताय तर कागदपत्र अर्ज करतेवेळी जे लागणार आहेत ते तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे. 10वी-12वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर लागू असल्यास आवश्यक आहे, जन्मतारखेचा पुरावा, ओळखपत्र, इतर आवश्यक कागदपत्र जे आहेत हे तुमच्याजवळ आत्ताच तयार असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, वन विभागामध्ये 14,000 अधिक पदांसाठीची भरती ही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजपासूनच लेखी परीक्षा आणि फिजिकल दोन्हीची तयारी हे तुम्ही सुरू ठेवणं आवश्यक आहे, सुरू करणं आवश्यक आहे. जर तुम्ही वनरक्षक किंवा वनसेवक भरतीची तयारी करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये रेडी फॉर फॉरेस्ट 2026 असं नक्कीच लिहा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.